नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन। भाजपा जैन प्रकोष्ठच्या वतीने शासकीय योजना प्रशिक्षण शिबिर सेवादूतचं आयोजन। मोदी सरकारच्या 12 वर्ष पूर्तीनिमित्त शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात तसेच अधिकाधिक पात्र लाभार्थींना या योजनांचा लाभ मिळावा या उद्देशानं भाजपा जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय योजना प्रशिक्षण शिबिराचं नाशिक येथे आयोजन करण्यात आलं। नाशिक येथे प्रभाग क्रमांक 21च्या नगरसेविका सौ श्वेता निर्मल भंडारी यांच्या संयोजनातून वसंत स्मृती भाजपा शहर कार्यालय एनडी पटेल रोड नाशिक येथे या शिबिराचं आयोजन करण्यात आलं। संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या 1000 सेवादूत यांना 12 वर्षातील शासकीय योजनांचे प्रशिक्षण देऊन समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत या शासकीय योजनांचा लाभ मिळावा हा मुख्य उद्देश असून नुकत्याच झालेल्या या शिबिराप्रसंगी भाजपा जैन प्रकोष्ठ अध्यक्ष संदीप दादा भंडारी, जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विकासजी अच्छा, शहर अध्यक्ष सुनील केदार, भारतीय जनता पक्ष प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, भाजपा महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य महेश श्रीमाळ, नाशिक मध्य मंडळ अध्यक्ष वसंत उशीर, उपाध्यक्ष निलेश बोरा, भंडारी ज्वेलर्सचे संचालक निर्मल भंडारी यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुरबार, अहिल्यानगर, नाशिक भाजपा जैन प्रकोष्ठ विभागातील शासकीय योजना प्रशिक्षणार्थी, सेवादूत आणि भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठच्या माध्यमातून पूर्ण राज्यामध्ये आता सेवादूत बनवण्याचं कार्य चालू आहे। जसं सगळ्यांनाच माहिती आहे की 2014 पासून ज्यावेळेसपासून आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी पंतप्रधान पदाची सूत्र हातात घेतली तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे 12 वर्षात नरेंद्रभाई मोदींच्या माध्यमातून भाजपा सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या विविध बऱ्याच सरकारी योजना समाजाच्या प्रत्येक घटकाच्या उत्थान आणि विकासासाठी राबवल्या गेल्या। या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा याची जनजागरूकता जास्तीत जास्त प्रमाणात व्हावी या हेतूने या उद्देशाने भाजपा जैन प्रकोष्ठच्या माध्यमातून सेवादूत बनवण्याचं कार्य आम्ही आत्ता करत आहोत। जे आमच्या कार्यकर्त्यांना पूर्ण ट्रेनिंग एक योजनांची ट्रेनिंग देऊन त्यांनी समाजापर्यंत या सगळ्या योजना पोहोचवायचं हा आमचा त्याच्या मागचा उद्देश आहे। जैन प्रकोष्ठच्या माध्यमातून येत्या 3 महिन्यात 1000 प्रशिक्षित कार्यकर्ते तयार करण्याचं आमचं आता कार्य चाललेलं आहे। आता राज्यस्तरीय शिबिर आमचं 18 जुलै रोजी मुंबईमध्ये संपन्न झालं। आज जे होते हे उत्तर महाराष्ट्र विभागीय शिबिर आहे। याच्यात धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर आणि नाशिकमधले सगळे कार्यकर्ते आलेले आहेत। आता असंच पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा हे सगळे विभागीय शिबिर पहिले आयोजित होतील। त्यानंतर एक जिल्ह्यामध्ये आम्ही असे शिबिर आयोजित करतोय। तर या 3 महिन्यात येत्या 1000 सेवादूत आमचे निर्माण होतील। शासनाकडनं निधी नाही, शासनाचा निधी सामान्य जनतेपर्यंत कसा पोहोचेल याच्यासाठी म्हणून आमचं काम चाललंय। आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता 24/7 हा कार्यकर्ता असतो, काम करणारा असतो आणि ज्या केंद्र किंवा राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्याचा प्रत्येक घटकाला त्याचा लाभ मिळावा हा प्रत्येक कार्यकर्त्याचा मानस असतो। तर त्याच कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करून त्याला आम्ही समाजामध्ये या योजना पोहोचवण्यासाठी पाठविणार आहोत सेवादूत या नावाने। नाशिकमध्ये अत्यंत उत्तम प्रतिसाद भेटला आहे। नाशिकच्या म्हणजे या उत्तर महाराष्ट्र विभागाची जबाबदारी भाजपा जैन प्रकोष्ठच्या माध्यमातून निर्मलजी भंडारी आमच्यासोबत आहेत, त्यांना दिलेली होती। आजच्या कार्यक्रमाचं नियोजन पण त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं आणि तुम्ही आज बघताय की उत्स्फूर्त प्रतिसाद सुद्धा मिळालेला आहे। इथे सगळे कार्यकर्ते नाही तर सगळे आमचे पदाधिकारी वेगवेगळ्या शहराचे, जिल्ह्यातले, गावातले सगळे पदाधिकारी इथे आलेले आहेत आणि ते आज इथून ट्रेन होऊन सेवादूत बनून जातील। मी महेश श्रीमाळ, भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य। आज नाशिक येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात महाराष्ट्र जैन अल्पसंख्याक महासंघाचे अध्यक्ष आमचे मित्र संदीप भाऊ भंडारी हे मार्गदर्शनासाठी आले होते आणि विविध जिल्ह्यातले आपला जो नाशिक जिल्हा आहे, बाजूचा जळगाव जिल्हा आहे, आमच्या या परिसरातील बहुतेक जिल्ह्याचे अध्यक्ष आणि महत्त्वाचे पदाधिकारी आज या शिबिरासाठी आले होते आणि संदीप भाऊंनी अतिशय अनमोल असं मार्गदर्शन केलं आहे।
संदीप भाऊ मागच्या जवळजवळ 5 ते 7 वर्षापासून अतिशय जैन समाजासाठी अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि जैन समाज आत्तापर्यंत राजकारणात येत नव्हता. संदीप भाऊच्या माध्यमातून, ललित भाऊ गांधी यांच्या माध्यमातून जैन समाज हा चांगल्या प्रकारे आता पुढे येत आहे. आणि आज संदीप भाऊने हे पण सांगितलं का बरेचसे आमचे जैन समाज बांधव आहे का जे तळागाळातील आहे. लोकांना वाटतं का जैन समाज हा अतिशय सधन आहे, परंतु तसं नव्हे. जैन समाजातही काही दुर्बल घटक आहेत आणि त्यांच्यापर्यंत शासकीय योजना पोचाव्या हा या शिबिराचा उद्देश होता. आणि सेवादूत म्हणून नक्कीच प्रत्येक कार्यकर्ते 1000 कार्यकर्ते याच्यातनं पुढे येतील असं संदीप भाऊंनी सांगितलं आणि नक्कीच चांगल्या प्रकारे ते जैन समाजाला पुढे नेतील असा आम्हाला विश्वास आहे. मैं विकास अच्छा, प्रदेश महामंत्री भाजपा जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र। अभी हाल ही में हमारे यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने अपने प्रधानमंत्री के रूप में 12 वर्ष पूर्ण किए थे, तो उस उपलक्ष्य में प्रधानमंत्री महोदय द्वारा जन कल्याण के लिए अनेक सरकारी योजना है। वो सरकारी योजनाओं को अंतिम तबके तक पहुंचाने के लिए भाजपा जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र ने प्रदेश अध्यक्ष श्री संदीप जी भंडारी के नेतृत्व में इस योजनाओं को समाज के हर तबके तक पहुंचाने के लिए राज्यव्यापी एक कार्यक्रम का संचालन किया था, जिसमें 18 जून को भाजपा प्रदेश कार्यालय मुंबई से इस कार्यक्रम की शुरुआत हुई थी, जिसमें राज्य स्तरीय सेवादूत नाम से कार्यशाला का आयोजन किया गया था, जिसमें कार्यकर्ताओं को ट्रेनिंग दी गई कि क्या क्या योजना है, सरकारी योजना है जो अंतिम तक पहुंचाने के लिए वो सेवादूत के रूप में वो कार्यकर्ता तैयार हुए। और उसी कड़ी में आगे बढ़ते हुए अभी हमने विभागीय स्तर पर ये कार्यशाला शुरू की, तो आज उसकी प्रथम विभागीय स्तरीय कार्यशाला आज भारतीय जनता पार्टी नासिक के इस कार्यालय में उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यशाला का आयोजन किया गया है, जिसमें उत्तर महाराष्ट्र के सभी कार्यकर्ता यहाँ पर पहुँचे हैं और उनको ट्रेनिंग्स दी जा रही है कि क्या क्या योजना है, उसके लिए क्या डॉक्यूमेंट्स लगते हैं, और वो फिर समाज के बीच में जाके जनता के बीच में जाके उन योजनाओं को पहुंचा सके। क्योंकि हमारा उद्देश्य यही है कि हमारे प्रधानमंत्री जी जो इतना मेहनत कर रहे हैं उसका लाभ अंतिम सेवट और अंतिम तबके तक पहुंचे, उसी अभियान को लेकर यह कार्यक्रम का आयोजन किया गया है। तो विभागीय कार्यशाला समाप्त होने के बाद शहर स्तर और जिला स्तर पर इन कार्यशालाओं का आयोजन किया जाएगा। थैंक यू। जैन अल्पसंख्याक महासंघातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। सेवादूत म्हणून या कार्यक्रमाचं नाव आहे आणि त्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी माननीय संदीपजी भंडारी यांचं आम्हाला अनमोल मार्गदर्शन लाभलेलं आहे। समाजातील असे बरेच घटक आहेत की ज्यांच्यापर्यंत आपल्या शासकीय योजना आहेत, पण त्या आहेत की नाही हा त्यांना प्रश्न आहे। त्या पोहोचवण्याचं काम संदीप भैयाद्वारे आणि आमच्याद्वारे आम्ही लोकांपर्यंत जनजागृती त्याची करणार आहोत आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा एक प्रयत्न आहे, एक मानस आहे। जसे की महिला बचत गट आहे, महिलांसाठी आपण एक रोजगार उपलब्ध करून देतो, पण रोजगार उपलब्ध करून दिल्यानंतर पुढे काय, किंवा रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल, किंवा महिला बचत गटांना आपल्याला पुढे कसं आणता येईल, याविषयी मार्गदर्शन या शिबिरात करण्यात आलेलं आहे, जेणेकरून समाजातील महिला आणि शासकीय योजना अशी दोघांची सांगड घालून आपल्या महिला कशा पुढे जातील या संदर्भातील हे शासकीय शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। सर, आजचा जो कार्यक्रम झाला आहे त्या योजनेची माहिती आपण दिलेली आहे, काय तुमचा कार्यक्रम झाला काय सांगू? भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठच्या माध्यमातून पूर्ण राज्यामध्ये आता सेवादूत बनवण्याचं कार्य चालू आहे। जसं सगळ्यांनाच माहिती आहे की 2014 पासून ज्यावेळेसपासून आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी पंतप्रधान पदाची सूत्र हातात घेतली तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे 12 वर्षात नरेंद्रभाई मोदींच्या माध्यमातून भाजपा सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या विविध बऱ्याच सरकारी योजना समाजाच्या प्रत्येक घटकाच्या उत्थान आणि विकासासाठी राबवल्या गेल्या। ह्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, याची जनजागरूकता जास्तीत जास्त प्रमाणात व्हावी, ह्या हेतूने ह्या उद्देशाने भाजपा जैन प्रकोष्ठच्या माध्यमातून सेवादूत बनवण्याचं कार्य आम्ही आत्ता करत आहोत। जे आमच्या कार्यकर्त्यांना पूर्ण ट्रेनिंग एक योजनांची ट्रेनिंग देऊन त्यांनी समाजापर्यंत ह्या सगळ्या योजना पोचवायचं हा आमचा त्याच्या मागचा उद्देश आहे। जैन प्रकोष्ठच्या माध्यमातून येत्या 3 महिन्यात 1000 प्रशिक्षित कार्यकर्ते तयार करण्याचं आमचं आता कार्य चाललेलं आहे। आता राज्यस्तरीय शिबिर आमचं 18 जुलै रोजी मुंबईमध्ये संपन्न झालं। आज जे होते हे उत्तर महाराष्ट्र विभागीय शिबिर आहे। याच्यात धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर आणि नाशिकमधले सगळे कार्यकर्ते आलेले आहेत। आता असंच पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा हे सगळे विभागीय शिबिर पहिले आयोजित होतील, त्यानंतर एक जिल्ह्यामध्ये आम्ही असे
शिबिर आयोजित करतोय. तर या 3 महिन्यात येत्या 1000 सेवादूत आमचे निर्माण होतील. सर, या योजना आपण राबवता त्यासाठी काही शासनाकडे विशेष निधी द्या आपल्याला? शासनाकडनं निधी नाही, शासनाचा निधी सामान्य जनतेपर्यंत कसा पोचेल याच्यासाठी म्हणून आमचं काम चाललं आहे. आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता 24/7 हा कार्यकर्ता असतो, काम करणारा असतो. आणि ज्या केंद्र किंवा राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्याचा प्रत्येक घटकाला त्याचा लाभ मिळावा हा प्रत्येक कार्यकर्त्याचा मानस असतो. तर त्याच कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करून त्याला आम्ही समाजामध्ये ह्या योजना पोहोचवण्यासाठी पाठविणार आहोत सेवादूत ह्या नावाने. नाशिकमध्ये कसा प्रतिसाद भेटला? नाशिकमध्ये अत्यंत उत्तम प्रतिसाद भेटला आहे. नाशिकच्या म्हणजे या उत्तर महाराष्ट्र विभागाची जबाबदारी भाजप जनप्रकोष्ठच्या माध्यमातून निर्मलजी भंडारी आमच्यासोबत आहेत, त्यांना दिलेली होती. आजच्या कार्यक्रमाचं नियोजन पण त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं आणि तुम्ही आज बघताय की उत्स्फूर्त प्रतिसाद सुद्धा मिळालेला आहे. इथे सगळे कार्यकर्ते नाही तर सगळे आमचे पदाधिकारी वेगवेगळ्या शहराचे, जिल्ह्यातले, गावातले सगळे पदाधिकारी इथे आलेले आहेत आणि ते आज इथून ट्रेन होऊन सेवादूत बनून जातील. मी महेश श्रीश्रीमाळ, भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य. आज नाशिक येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात महाराष्ट्र जैन अल्पसंख्याक महासंघाचे अध्यक्ष आमचे मित्र संदीप भाऊ भंडारी हे मार्गदर्शनासाठी आले होते. आणि विविध जिल्ह्यातले आपला जो नाशिक जिल्हा आहे, बाजूचा जळगाव जिल्हा आहे, आमच्या या परिसरातील बहुतेक जिल्ह्याचे अध्यक्ष आणि महत्त्वाचे पदाधिकारी आज या शिबिरासाठी आले होते. आणि संदीप भाऊंनी अतिशय अनमोल असं मार्गदर्शन केलं आहे. संदीप भाऊ मागच्या जवळजवळ 5 ते 7 वर्षापासून अतिशय जैन समाजासाठी अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत. आणि जैन समाज आत्तापर्यंत राजकारणात येत नव्हता. संदीप भाऊच्या माध्यमातून, ललित भाऊ गांधी यांच्या माध्यमातून जैन समाज हा चांगल्या प्रकारे आता पुढे येत आहे. आणि आज संदीप भाऊंनी हे पण सांगितलं का बरेचसे आमचे जैन समाज बांधव आहे का जे तळागाळातील आहे. लोकांना वाटतं का जैन समाज हा अतिशय सधन आहे, परंतु तसं नव्हे. जैन समाजातही काही दुर्बल घटक आहेत आणि त्यांच्यापर्यंत शासकीय योजना पोचाव्या हा या शिबिराचा उद्देश होता. आणि सेवादूत म्हणून नक्कीच प्रत्येक कार्यकर्ते 1000 कार्यकर्ते याच्यातनं पुढे येतील असं संदीप भाऊंनी सांगितलं. आणि नक्कीच चांगल्या प्रकारे ते जैन समाजाला पुढे नेतील असा आम्हाला विश्वास आहे. जैन अल्पसंख्याक महासंघातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. सेवादूत म्हणून या कार्यक्रमाचं नाव आहे. आणि त्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी माननीय संदीपजी भंडारी यांचं आम्हाला अनमोल मार्गदर्शन लाभलेलं आहे. समाजातील असे बरेच घटक आहेत की ज्यांच्यापर्यंत आपल्या शासकीय योजना आहेत, पण त्या आहेत की नाही हा त्यांना प्रश्न आहे. त्या पोहोचवण्याचं काम संदीप भैयाद्वारे आणि आमच्याद्वारे आम्ही लोकांपर्यंत जनजागृती त्याची करणार आहोत. आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा एक प्रयत्न आहे, एक मानस आहे. महिला बचत ठीक आहे, बोलू. जसे की महिला बचत गट आहे, महिलांसाठी आपण एक रोजगार उपलब्ध करून देतो. पण रोजगार उपलब्ध करून दिल्यानंतर पुढे काय, किंवा रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल, किंवा महिला बचत गटांना आपल्याला पुढे कसं आणता येईल याविषयी मार्गदर्शन या शिबिरात करण्यात आलेलं आहे. जेणेकरून समाजातील महिला आणि शासकीय योजना अशी दोघांची सांगड घालून आपल्या महिला कशा पुढे जातील या संदर्भातील हे शासकीय शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. अच्छा, प्रदेश महामंत्री भाजपा जन प्रकोष्ठ महाराष्ट्र. अभी हाल ही में हमारे यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने अपने प्रधानमंत्री के रूप में 12 वर्ष पूर्ण किए थे. तो उस उपलक्ष्य में प्रधानमंत्री महोदय द्वारा जन कल्याण के लिए अनेक सरकारी योजना है. वो सरकारी योजनाओं को अंतिम तबके तक पहुंचाने के लिए भाजपा जन प्रकोष्ठ महाराष्ट्र ने प्रदेश अध्यक्ष श्री संदीप जी भंडारी के नेतृत्व में इस योजनाओं को समाज के हर तबके तक पहुंचाने के लिए राज्यव्यापी एक कार्यक्रम का संचालन किया था, जिसमें 18 जून को भाजपा प्रदेश कार्यालय मुंबई से इस कार्यक्रम की शुरुआत हुई थी, जिसमें राज्य स्तरीय सेवादूत नाम से कार्यशाला का आयोजन किया गया था, जिसमें कार्यकर्ताओं को ट्रेनिंग दी गई कि क्या क्या योजना है, सरकारी योजना है जो अंतिम तक पहुंचाने के लिए वो सेवादूत के रूप में वो कार्यकर्ता तैयार हुए. और उसी कड़ी में आगे बढ़ते हुए अभी हमने विभागीय स्तर पर ये कार्यशाला शुरू की. तो आज उसकी प्रथम विभागीय स्तरीय कार्यशाला आज भारतीय जनता पार्टी नासिक के इस कार्यालय में उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यशाला का आयोजन किया गया है, जिसमें उत्तर महाराष्ट्र के सभी
कार्यकर्ता यहाँ पर पहुँचे हैं और उनको ट्रेनिंग्स दी जा रही है कि क्या क्या योजना है, उसके लिए क्या डॉक्यूमेंट्स लगते हैं और वो फिर समाज के बीच में जाके जनता के बीच में जाके उन योजनाओं को पहुंचा सके। क्योंकि हमारा उद्देश्य यही है कि हमारे प्रधानमंत्री जी जो इतना मेहनत कर रहे हैं उसका लाभ अंतिम सेवट और अंतिम तबके तक पहुंचे, उसी अभियान को लेकर यह कार्यक्रम का आयोजन किया गया है। और विभागीय कार्यशाला समाप्त होने के बाद शहर स्तर और जिला स्तर पर इन कार्यशालाओं का आयोजन किया जाएगा। थैंक यू।